सध्या इन्स्टावर फेमस आहे ती हीच रिक्षा टेरवची कन्या। आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा आणि एकदा तरी ह्या रिक्षाने प्रवास करायला विसरू नका। धन्यवाद। हे नार नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची भलतीच गोडी। नार नखऱ्याची चालते गाडी, इल्ला रस्त्याची भलतीच गोडी। जाई धुळीला झटकत मटकत वाट हिची अडवू नका। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये। मी प्रवाळ कोटकर आता आलो आहे टेरव येथे आणि चिपळुणात एक रिक्षा फेमस आहे, तिला म्हणतात टेरवची कन्या आणि त्या रिक्षाला भेट द्यायला आपण आलेलो आहोत टेरव सुतारवाडी येथे आणि त्याचे मालक आहेत परेश काणेकर। या रिक्षामध्ये साधारणतः अशा सगळ्या उपयुक्त वस्तू आहेत ज्या त्यांनी आपल्या कस्टमरसाठी आपल्या प्रवाशांसाठी केलेल्या आहेत। त्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे, चार्जिंग केबल आहे, फ्री वायफाय आहे, न्यूजपेपर आहे आणि अत्यंत अशी सुंदर आणि मस्त अशी रिक्षा सजवलेली आहे। प्रथमदर्शी स्वामींची मूर्ती बघायला मिळते आणि मन प्रसन्न होतं। आतमध्ये बसाल तर असं एक लॅविश फील येतो आणि त्या रिक्षाला भेट द्यायला आपण आलेलो आहोत टेरवची कन्या। आता त्यांचे मालक जे आहेत परेश काणेकर त्यांच्याशी आपण हितगुज करूया। तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या इन्स्टाला फॉलो करा। धन्यवाद। ही कल्पना, ही संकल्पना त्यांच्या मनात कशी रुजली त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर नमस्कार तुमचं सर्वांचं। तर पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये रिक्षा होतीच आपली, ती चालवायची आवड पहिल्यापासून होतीच मला रिक्षा चालवायची। तर मी दुसऱ्यांच्या वगैरे रिक्षा बघायचो की खूप सजवलेल्या आहेत, असं तसं खूप फॅसिलिटी वगैरे आहेत, पण मला पण कधीतरी वाटलं की आपण पण काहीतरी एक वेगळं करूया। कारण की कसं, आणि मग मी थोड्या लाईट्स वगैरे, आता लाईट वगैरे कॉमन झाल्यात, पण नंतर लक्षात आलं की अजून पॅसेंजरसाठी माझे असाच एक प्रसंग झाला की माझ्या गाडीमध्ये एक पॅसेंजर बसला होता, त्याला थोडासा म्हणजे असं पेन वाटत होतं। तर ती गोष्ट जरा मला थोडी जाणवली की आपण एक पेन म्हणजे मेडिकेट थोडक्यात फर्स्ट एड बॉक्स काहीतरी करूया। तर ती कल्पना माझ्या डोक्यात आली की फर्स्ट एड बॉक्स केलं मी। तर हळूहळू मग अजून म्हणजे पॅसेंजरच्या मी कमेंट्स वगैरे म्हणजे त्यांचं काय हे होतं ते मी सर्व जाणून घेतलं, तसे मी बदल केलेच आहेत गाडीमध्ये। तर ह्या सर्व गोष्टी केल्या आणि मला माहीत नव्हतं की ह्या सर्व गोष्टी पॅसेंजरला आवडेल आणि ते प्रेम बनून राहील। तर लोकांचं पण खूप चांगलं मला प्रेम भेटते, त्यासाठी तुमचं पण धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा आपल्या टेरवच्या कन्येला। साधारणतः रिक्षा आपण आता आतून दाखवणारच आहोत। त्यामध्ये असं आहे की चिपळुणातील किंवा चिपळूणच्या आजूबाजूला जे पण ठिकाणं आहेत, म्हणजे त्यामध्ये परशुराम असेल, त्यानंतर गणपतीपुळे असतील, अशी वेगवेगळी जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणांना भेट द्यायचं असेल तर त्या ठिकाणांची नावं म्हणजे किती किलोमीटर आहे काय आहे त्या अनुषंगाने त्यांनी ती हे सजवलेले आहे, त्या ठिकाणांची नावं लिहिलेली आहे। आणि आतून जर तुम्ही बघाल तर एक प्रकारची एक आपण कसं बेडरूम मध्ये बसतोय आणि किंवा एका हॉलमध्ये बसतो त्याप्रमाणे सिलिंग पण त्यांनी तशी केलेली आहे, जी लाईट्स असतील, फॅन असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांनी तयार केलेल्या आहेत जेणेकरून पॅसेंजरना कुठलाही त्रास होणार नाही। त्या अनुषंगाने त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे, पण तो सगळ्या चिपळूणकर वासियांना खूप मस्त वाटलेला आहे आणि सध्या इन्स्टावर फेमस आहे ती हीच रिक्षा टेरवची कन्या। आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा आणि एकदा तरी ह्या रिक्षाने प्रवास करायला विसरू नका। धन्यवाद।